तर मुंबईतील बहुचर्चित अशा कोस्टल रोडचं लोकार्पण आज करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडचं लोकार्पण करण्यात आलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील यावेळेला उपस्थित होते। लोकार्पण कार्यक्रमाला आदित्य ठाकरे, अरविंद सावंत हे मात्र अनुपस्थित होते। हे सगळं करून मी आणलं आणि ज्या वेळेस याचं भूमिपूजन करायचं होतं, रातोरात भूमिपूजन ठरवलं आणि मी मुख्यमंत्री होतो, मला भूमिपूजनाला देखील उद्धवजींनी बोलवलं नाही। पण आम्ही त्याच्यामुळे श्रेयाकरता आम्ही कधी लढलोच नाही। म्हणजे चालू असलेली अंडरग्राउंड मेट्रो रोखणारे त्यामुळे कोत्या मनाची लोक काय असतात आणि मोठ्या मनाची लोक काय असतात हे याच्यातनं निश्चितपणे आपल्या लक्षात येईल। आणि म्हणून मी सगळे कधी बोललो नसतो, पण काल ज्यावेळेस मी बघितलं की ज्या लोकांनी केवळ याच्यामध्ये स्पोक टाकण्याचं काम केलं ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कधीतरी सत्य सांगितलं नाही तर लोकांना खोटं बोललेलंच खरं वाटतं आणि म्हणून आज सत्य या ठिकाणी सांगितलंय। तर मला आजही आठवतं, आता इथे LNTचे देसाई साहेब पण बसले आहेत आणि अजित गुलाबचंदजी बसले आहेत। हे कधीच बोलणार नाही कारण त्यांना जन्मभर काम करायचं आहे, पण मी विरोधी पक्ष नेता होतो। माझ्याकडे यांचे लोक, म्हणजे यांचे कोणाचे मी सांगत नाही ना, तर ते बिचारे अडचणीत यायचे, हे सातत्याने यायचे आणि मुख्यमंत्री महोदय सांगायचे की कसं काम करायचं, इतकी वसुली चालली आहे, आम्हाला या ठिकाणी कामच करता येत नाही, आम्हाला एक ट्रक न्यायचा आहे तरी वसुली, आम्हाला खोदायचं आहे तरी वसुली, आमच्याच लोकांना कामं द्या, याच रेटनी कामं द्या, अशाच प्रकारे कामं द्या, अशा प्रकारचा। आता कोण त्यावेळी इकडे आमदार होते वगैरे मी ते काही बोलणार नाही, ते सगळ्यांना माहिती आहे कोण काय करत होतं, पण अशा प्रकारचं इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव असायचा।